संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूमधनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे। दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे पालखी प्रस्थान ठेवेल। आषाढी वारीच्या निमित्तानं देहूतून तुकोबारायांची पालखी पंढरपूरला जात असते आणि यंदा हा 339वा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। देहूतल्या विठ्ठल मंदिराला मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। देहू गावात वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते। पूर्ण देहू नगरी दुमदुमली आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा आज पार पडणार आहे। देहूतील या विठ्ठल मंदिरात अशी सजावट करण्यात आली आहे। आकर्षक फुलांनी ही सजावट करण्यात आलेली आहे। या विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी अनेक माऊली या ठिकाणी दाखल झाले आहेत। सकाळपासूनच या मंदिरात अनेक वारकरी येत आहेत, दर्शन घेत आहेत। मागे इंद्रायणीच्या काठावर जाऊन ते स्नान करून या विठ्ठलाचं दर्शन घेऊन पुढच्या सोहळ्यासाठी ते सज्ज होताना दिसत आहेत। माझ्या मागे जर किंवा माझ्या समोर जी काही सजावट दिसते ती सगळी सजावट मोगऱ्याच्या फुलांनी आणि गुलाबाच्या फुलांनी करण्यात आली आहे। आणि ही आकर्षक सजावट पाहण्यासाठी आणि या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी हे वारकरी सकाळपासूनच या मंदिरात हजेरी लावत आहेत आणि अक्षरशः विठ्ठलाच्या चरणी आपल्याला लीन होताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, देहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।